तर कुणीही कोणाला अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। सर्व माहिती घेऊनच यावर बोलणं योग्य होईल असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मी प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही। सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल। मी पहिले माहिती घेतो काय घडलंय। कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही, पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही। आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलो आहे, आता प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही। कल्पना घेऊन मग बोलेन। जोपर्यंत ही लोक आमचे सहकारी किंवा आमच्या सोबत होते तोपर्यंत ही सगळी शिस्तीत होती, एका वळिंब्यात होती। आता शिस्त बिघडलेली आहे आणि त्यामुळे भाषा उन्मत्त होणं अत्यंत स्वाभाविक आहे। पण संजय दिनाच्या बाबत मला जरा जास्त आश्चर्य वाटते, कारण अवघ्या 3 दिवसामध्ये पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते आणि माणूस किती 360 डिग्रीमध्ये फिरू शकतो हे चित्र समोर दिसत आहे। ज्या पद्धतीची अत्यंत अर्वाच्य भाषा आणि धमक्या त्यांनी पत्रकारांना दिल्या, याची उत्तरं मला वाटते सगळ्यात जास्त जर उत्तरं कोणाकडून घ्यायची असतील तर ती देवेंद्रजींकडून घेतली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की संजय दिना आज बोलताना असं म्हणाले की कुठल्या कमिशनरकडे जायचंय तिथे जा, कुणाकडे जायचंय ते जा। म्हणजे संजय दिना इतके भारी झालेले आहेत की ते कमिशनरला सुद्धा जुमानत नाही। कमिशनर IPS अधिकारी ज्या खात्यामध्ये काम करतायत ते गृह खातं, त्या खात्याचे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे पालक हे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत। देवेंद्रजींच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना शिंदेचे खासदार सर्रासपणे त्यांची अब्रू काढतायत। अधिकाऱ्यांना कसपटा समान लेखलं जाते। यावर गृह खात्याची भूमिका काय आहे? कारण या राज्यात मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, लोकलमधले प्रवासी सुरक्षित नाहीत, लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते म्हणजे त्यांच्याही सुरक्षिततेचं काही सांगता येत नाही। पदाधिकाऱ्यांना खुलेआम धमक्या दिल्या जातात वेगवेगळ्या पक्षांच्या, आणि आता तर पत्रकारही सुरक्षित नाहीत। मग देवेंद्रजी या राज्याचं गृह खातं नेमकं कुणाला सुरक्षा देण्यासाठी काम करते? या राज्याच्या आणि या देशाच्या गृह खात्याची पोलीस यंत्रणा Y+ सुरक्षा घेऊन ज्यांच्या तैनातीमध्ये उभी राहिलेली आहे ते संजय दिनांसारखे उन्मत्त गुंडागर्दी करणारे लोक काय यांना Y+ सुरक्षा याचसाठी दिली आहे का की त्यांनी दिवसाढवळ्या पत्रकारांचे खून पाडावेत, पत्रकारांचा जीव घ्यावा? अशीही पत्रकारांना काही फारशी सुरक्षा नाहीये। सगळ्या प्रकारच्या बिलांवर चर्चा होते, पण पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधीचं बिल मात्र सभागृहात मांडायला कुणालाही वेळ नाहीये। अशा परिस्थितीत पत्रकारांचा प्रश्न, जे पत्रकार इथल्या प्रत्येक वर्गाचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, त्या पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी देवेंद्रजी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाला विचारणा करायची? मला याची कल्पना आहे की संजय दिनांनी आत्ता जे काही केलं त्याला हिम्मत वगैरे अजिबात म्हणत नाही। त्यांना ते दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी संजय दिना आत्म कमालीचे घाबरलेले आहेत। माणूस जितका जास्त हिंसक होतो याचा अर्थ तो तितकाच आतून घाबरलेला असतो। संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे। हे मुलुंडमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे। पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळण्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना। त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी? मला वाटते अधिवेशन चालू आहे। आज भास्कर दादांनी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता, पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तरं घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुद्धा नाही झालं पाहिजे। संजय दिना पाटलांचं हे जे काही पत्रकारांबद्दल बोलणं आहे तर ते तर झालंच, पण गेल्या काही दिवसांपासून ते जे बोलतायत खास करून हिंसक जे वक्तव्य आहेत त्यांची की आम्ही
5 जणांना आधी मारलंय वगैरे, तर कसं बघता तुम्ही याच्यामध्ये? नाही, याचा अर्थ ग्रह खात्याचा कसलाच वचकच नाहीये. देवेंद्रजींकडून ग्रह खातं ते किती वेळा अपयशी गृहमंत्री आहेत यावर इतक्या वेळा ती अंडरलाईन होते ना, की आता तर कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य असणारी व्यक्ती उघडपणे सांगते की मी 5 लोकांना मारले. ते 5 कोण आहेत, कुणाला मारलं, कधी कधी मारलं, कसं मारलं, म्हणजे भुसकून मारले का, जाळून मारले का, ऍक्सिडेंटमध्ये उडवले का, बॉम्ब टाकून मारले का, खंडणी आणि काय दरोड्यामध्ये मारले का, कशा पद्धतीने 5 लोक मारले याच्यावर काहीतरी प्रश्न विचार. आणि जर ते विचारले जात नसतील आणि हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा माणूस शिंदेकडे जातो तेव्हा तेव्हा तो त्याचा नैतिकता त्याचा विवेक हरवून बसतो. परंतु त्याचा भुर्दंड जर सामान्य जनतेला बसत असेल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याला सरकार म्हणून त्यांनी काय उत्तर द्यावी हा आमचा पुन्हा पुन्हा प्रश्न आहे. कारण आमच्याकडे असताना तरी निश्चितपणे ही अशी भाषा नव्हती. कदाचित ते एक बुरखा पांघरून होते का आणि हाच त्यांचा नेमका खरा चेहरा आहे हाही आता प्रश्न निर्माण होतो. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न होता, व्यापारी संपूर्ण उभारणीसाठी निधी दिला होता, मात्र तो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्याला जयकुमार गोरे असतील आणि उदय सामंत यांनी प्रश्न तो झटकला असा आरोप अनिल परबांनी केला. काय आहे एक अजस्त्र बहुमत. शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नाही असं नाही, शेतकऱ्यांबद्दल नाही, यांना कोणाबद्दलच गांभीर्य नाही आणि आमचं कोण काय करू शकणार आहे अशी एक भूमिका या सगळ्या लोकांची आहे. कारण एक अजस्त्र बहुमत हाताशी आल्यावर आम्हाला कोणाशीच कसलीच घेणं देणं नाही, आम्ही कोणालाच उत्तरदायी नाही हा एक उन्मत्तपणा यांच्या ठायी येत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा जर डिलिमिटेशन बिल झालं तर शिंदेंनी ज्या अमित शहांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी हे सगळे लोक फोडाफोडी केली आहे त्या शिंदेंना आणि त्यांच्या संजय दिनासारख्या लोकांना सुद्धा पुन्हा भाजप हिंग लावून विचारणार नाही. आणि संजय दिनांसारखे लोक आज वायप्लस सुरक्षेच्या जीवावर किती उड्या मारत असले तरी नंतरच्या काळात त्यांचं पोतेरं झाल्यापासून राहणार नाही. सत्तेत गेल्यामुळे खरं तर हा सगळा माज म्हणायला लागेल किंवा त्यांना ह्याचं सगळं ते आले का असं वाटतं. बघा, पत्रकारांकडून हा माझ हा शब्द येणं ही एक मोठी गोष्ट आहे. हे फार विशेष आहे की काय प्रतिमा झालेली आहे या लोकप्रतिनिधींची की पत्रकारांना सुद्धा वाटतं की या लोकांना माज आलेला आहे. हा माज सत्तेचा आहे, हा माज पैशाचा आहे, हा माज एका अर्थाने देशातली केंद्रीय गृहमंत्र्यांची ताकद त्यांच्या सरपरस्तीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही हा एक काय म्हणतात त्याला की आम्हाला आता कुणाचाही कसलंही बंधन राहिलेलं नाही अशा पद्धतीने ही मोकाट सुटलेली माणसं आहेत. उद्यापासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतो. ज्या ज्या भागामध्ये आमदार खासदार फुटले विशेष करून त्या ठिकाणी दौरा घेतात. हो, उद्यापासूनचा हा दौरा आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत. विशेषतः आता सपोज मी सोलापूरमध्ये काम करते तर माझ्या सोलापूरमध्ये एक बार्शी विधानसभा आहे जी विधानसभा धाराशिव लोकसभेला जोडलेली आहे. त्यामुळे आज माझ्याकडे सोलापूर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं, त्यांच्या नेमक्या भूमिका, त्यांचा मानस काय आहे समजून घेणं, ही सगळी प्रक्रिया आता वेगाने चालू होत आहे. एकदा का पक्षप्रमुखांचा दौरा संपला की मग